सकाळी सकाळी मला भेटायला आज तनू आली होती आणि येताना तिच्या मैत्रिणीला घेऊन आली होती गार्गीला. या दोघींचा आणि माझा नाश्ता उरकल्यानंतर मी गेले डॉक्टरकडे. 2 दिवस गोळ्या खाऊन खाऊन बॉडीला तिसऱ्या दिवशी इंजेक्शनची गरज पडली. जायची इच्छा नव्हती पण ढकलून घालवलं. काय करणार. इव्हिनिंगच्या वेळेला आई आणि काकी भाजी आणायला गेल्या होत्या आणि त्या दोघी येईपर्यंत इकडे रानाचं मातीत खेळायचं काम चालूच होतं. यांचं बोलणंही ऐकायला येत नव्हतं आणि कोण आहे हेही दिसत नव्हतं. त्याच्यामुळे झूम केला आणि बघितलं आणि महिला मंडळांची बैठक उठवली. तोपर्यंत इकडे रानाचं तर काही संपत नव्हतं. त्याला जोड म्हणून श्री पण आला. मग काय, माझ्याबरोबर बाबांना पण काम. आता ह्याची एवढी पळापळ का चालली आहे तुम्हाला कळलंच असेल. ह्याच्या हातातलं चॉकलेट्स मी व्हिडिओ करते म्हणून. फोटो काढायला नाही टॉर्च दाखवल्या रे तुम्हाला. फोटो कशाला काढू. आम्हाला आहे नको, चांगला नको का जरा. ए थांब, अशीच लाईन असू दे मधलं. पाणी वाटलं की त्याच्यात असं काढ. खरं खोटं काढ. पप्पाला पाठवायचं ना माझ्या. ए पाठवलीस तर बघ. पाईपलाईन करायचं आहे रे. ए कवटेत खोट आहे रे. आमच्या घरापाशी चिकन करून देत नाही तर. अरे यार काय केलं. या पाईपलाईन बनवायला स्लॅब टाकायची. पाईपलाईन आणि आमच्या बाबांनी सांगितलं तर नाही सांगत. सांगते की. त्याला भीती पण आहे पण खेळायचं तर काही सोडत नाही मातीत. आधी हाच रानाला समजवत होता मातीत खेळू नको, हातपाय उकलतात. पण त्याला समजवत समजवत हाच त्या मातीत खेळायला गेला. हे दोघं एकापेक्षा एक आहेत. या दोघांनी मलाच धमकी दिली आणि आत जायला सांगितलं. आणि हा या दोघांचा असा काहीसा मातीतला खेळ. काय करतात काय माहिती.